बाळ जन्माला आल्यानंतर आईच्या शरीरात आणि मनावर त्यांचा खूप मोठा परिणाम होत असतो, कारण तो बदल होत असतो. हार्मोनल चेंजेस होतात, झोपेचा अभाव, चिडचिडेपणा, जबाबदाऱ्या किंवा एकटेपण या सगळ्यांमुळे पोस्टमॉर्टम स्ट्रेस वाढतो. किंवा बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे, आजूबाजूला म्हणा किंवा घरात म्हणा, डिलिव्हरी झाल्यानंतर जी शांत दिसणारी जी आई असते किंवा ती जी लेडी असते ती चिडचिड करते किंवा तिला राग येतो किंवा मग ती थोडं काही बोललं तरी ती मनाला लावून घेते किंवा रडते किंवा आदळआपट करते किंवा तिला भयंकर चीड येते. हे सगळं तुम्हीही पाहिलं असेल. तर हे सगळं पोस्टमॉर्टम स्ट्रेसची कारणं आहेत. काही सामान्य दुष्परिणाम दिसून येतात मानसिक स्ट्रेसमुळे, जसं की केस गळणे किंवा स्किन रिलेटेड इश्यूज होणे. हार्मोनल चेंजेसमुळे खूप वेळा केस गळणे ही समस्या दिसून येते. तसेच स्किन आहे ती ड्राय होते, त्वचा निसते आणि डाग दिसते. काही महिलांना स्ट्रेसमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात किंवा स्किनवरती पिंपल्स, ॲक्नी यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागतात. पचनसंस्था बिघडणे, सततच्या स्ट्रेसमुळे आपल्याला पोट बिघडतं किंवा ॲसिडिटी, गॅस, कॉन्स्टिपेशन यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्यांना तोंड द्यावं लागतं. तसेच काही महिलांना वजन वाढतं किंवा कमी होते. स्ट्रेसमुळे काही महिलांना खूप भूक लागते, त्याच्यामुळे वजन वाढते. तर काही महिलांना अजिबात भूक लागत नाही, त्याच्यामुळे त्यांना थकवा आणि वजन कमी यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्यांना सामोरं जावं लागतं. थकवा आणि एनर्जी कमी होणे, सतत बाळाची काळजी घेत असल्यामुळे झोप अपुरी होते, त्यामुळे आपली एनर्जी कमी होते आणि आपल्याला चिडचिड होते. तसेच आपले मूड स्विंग्स, बऱ्याच वेळा महिलांना मूड स्विंग्सचा पण प्रॉब्लेम होतात. मूड स्विंग्समुळे काही वेळा त्यांना जास्त प्रमाणात त्यांचा अँगर इश्यूज होतात, तर कधी कधी त्यांना दुःख होतं किंवा कोणी काही बोललं तर पटकन राग येतो किंवा मन दुखावलं जातं. यासारख्या गोष्टी म्हणजे मूड स्विंग्समध्ये येतात. सांधेदुखी आणि स्नायूंच्या वेदना म्हणजे मसल पेन किंवा जॉईंट्स पेन येतं. बऱ्याच वेळ झोप पूर्ण होत नाही किंवा स्ट्रेसमुळे काय होतं तर आपल्या शरीरात इन्फ्लामेशन वाढतं आणि त्यामुळे आपल्याला ना बॅकएक म्हणजे पाठीमध्ये दुखणे, पाठदुखी म्हणा किंवा स्पाइन पेन म्हणा किंवा जॉईंट्स पेन ह्यासारख्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. आणि बऱ्याच स्त्रिया डिलिव्हरीनंतर कंप्लेंट पण करतात. इव्हन मला सुद्धा हा अनुभव आलाय की आफ्टर डिलिव्हरी मला खूप वेळा जॉईंट्स पेन, नी पेन किंवा अँकल पेन किंवा बॅक पेन ह्यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. हे सगळं स्ट्रेसमुळे निर्माण होतं. मानसिक तणावाचा सरळ परिणाम हार्मोन्सवरती होतो, त्याच्यामुळे इरेग्युलर पिरियड किंवा पिरियड उशिरा येणे ह्यासारख्या गोष्टींना आपण सामोरे जात असतो. स्तनपान करताना म्हणजे ब्रेस्ट फिडिंग करताना आपल्याला दूध कमी येणं, हे सगळं ऑक्सिटोसिन, जेव्हा स्ट्रेस घेतो त्याच्यावेळी ऑक्सिटोसिन नावाचा जो हार्मोन आहे तो कमी प्रमाणात तयार होतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळा स्त्रियांना दूध कमी येणे ह्यासारख्या इश्यूज आहेत त्यांनाही तोंड द्यावं लागते. आणि तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की बऱ्याच स्त्रियांच्या कंप्लेंट असतात की आफ्टर डिलिव्हरी त्यांना मिल्क प्रोडक्शन आहे ते कमी येतं. हे सगळ्याचं एक कारण स्ट्रेसही असू शकतो. स्ट्रेसमुळे प्रतिकारशक्ती कमी होते, त्याच्यामुळे काय होते तर बऱ्याच वेळा शरीरात इन्फ्लामेशन वाढते, त्याच्यामुळे डिलिव्हरीनंतर सतत सर्दी खोकला होणे किंवा इतर जे संसर्ग आहेत त्यांना तोंड द्यावं लागतं. असं आपण पाहिलेलं आहे की स्ट्रेसनंतर आपली इम्युनिटी कमी होते आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच काळापर्यंत सर्दी खोकल्याला किंवा ताप येणं किंवा घसा बसणं किंवा कफ कोल्ड होणं यासारख्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. स्ट्रेसमुळे ना हार्ट रेट वेगळे वाटतात किंवा मग आपलं ब्लड प्रेशर आहे ते त्याचा चढ उतार होतो. म्हणजे कधी कधी ब्लड प्रेशर हाई होऊ शकतं किंवा कमी होऊ शकतं. हे सगळे अनुभव बऱ्याच वेळा बऱ्याच स्त्रियांनाही आले असतील, कारण हे सगळे स्ट्रेसशी रिलेटेड आहे. या तणावाची गांभीर्याने दखल का घ्यावी? आपण बरेच वेळा म्हणतो हे तर कॉमन आहे, हे सगळ्या आई ह्याच्यातून जात असतात, पण खरं तर आपण या लक्षणांची वेळेवर दखल घेणं गरजेचं आहे. कारण वेळेत दखल घेतली आणि उपचार घेतले आणि मदत केली तर शरीर आणि मन या दोघांनाही सावरता येतं. या सगळ्यावर उपाय काय? तर
तर 10 ते 15 मिनिटं स्वतःसाठी काढा किंवा हलका व्यायाम करा. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही करा. तसेच पौष्टिक आहार घ्या, जसे की प्रोटीन, फायबर युक्त किंवा फायबर आणि आयर्न युक्त. भरपूर पाणी प्या, कारण हायड्रेशन तुम्ही मेंटेन ठेवलं तर तुमची स्किनचं जे पोत आहे तोही सुधारण्यास मदत होईल. शक्य तितकी झोप घ्या, कारण झोपेचा अभाव तुम्हाला चिडचिड करू शकतो. जेव्हाही बाळ झोपतं तेव्हा तुम्ही थोडी झोप जरूर घ्या आणि दिवसाही थोडा वेळ झोप घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ती चिडचिड किंवा झोपेचा अभाव आहे तो जाणवणार नाही. मदतीसाठी मागे पुढे पाहू नका. तुमचे जोडीदार, तुमचे कुटुंब किंवा फ्रेंड्स यांच्याकडून मदत घ्या. आवडती गाणी, पुस्तके वाचा किंवा शांत वातावरणात काही वेळ घालवा, जेणेकरून तुमचा स्ट्रेस रिलीज व्हायला मदत होईल. पुढच्या भागात काय, तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की स्ट्रेसचा जीवनशैलीसाठी प्रभावी उपाय. तर तुम्हाला तुमच्या पोस्टपार्टम अनुभव कसा होता हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आई म्हणून तुमची भूमिका खूप मोठी आहे, पण तुम्ही एक व्यक्ती सुद्धा आहात. तुमचं आरोग्य, तुमचं मन ही एक महत्त्वाची भूमिका आहे. जर तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा, कारण तुम्ही एकटे नाही आहात. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त जगा.